नागपूर हिंसाचाराचे एकंदरीत आता विधिमंडळात सुद्धा पडसाद उमटतायत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं जातंय आणि नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आता आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे असल्याचे आपण पाहतोय। महायुतीचे हे आमदार आहेत, भरत गोगावले आपल्याला पाहायला मिळत आहेत, मनीषा कायंदे इथं आहेत, संतोष बांगर आहेत, विजय शिवतारे आहेत। या सगळ्यांनीच पोस्टरबाजी सध्या केलेली आहे आपण बघतोय आणि नागपूरमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे त्या सगळ्याचा निषेध केला जातोय। औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेला वाद आहे ज्याच्यावरून नागपूरमध्ये हिंसाचार झाला। प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। श्रेयस, काय नेमकं सध्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर घडतंय? घोषणा सध्या देताना हे आमदार पाहायला मिळत आहेत। अर्थात रिद्धी आपण बघू शकतो घोषणा आता सुरू झालेल्या आहेत। सत्ताधारी जे आमदार आहेत, शिंदे गटाचे ते सगळे जे आमदार आहेत ते इथं खऱ्या अर्थानं आंदोलन करताना दिसत आहेत। खरं तर काल घडलेली घटना होती नागपूरची, त्याच्यावर ते आंदोलन होत होतं। मात्र आपण बघू शकतो तर जे जे बॅनर्स हातात आहेत ते कुठे ना कुठे औरंगजेब यांची कबर जी आहे ती आपल्या इकडे कशाला, हा सगळ्यात मोठा प्रश्न ही मंडळी उपस्थित करता दिसतात आणि तोच प्रश्न कुठे ना कुठे आता सत्ताधारी आमदार जे आहेत ते आता उपस्थित करता दिसतात आणि तोच प्रश्न खऱ्या अर्थानं आता मोठ्या प्रमाणावर ही आता विधान भवनाच्या पायऱ्यांवर इकडे पाहायला मिळतोय। रिद्धी, आपण एकंदर बघू शकतो तर खऱ्या अर्थाने जी घटना घडलेली त्याच्यावर सगळेच लोक निषेध करता दिसत आहेत। मात्र आता पुन्हा एकदा सत्ताधारीच पक्षाचे आमदार इकडे आंदोलन करत असताना कुठे ना कुठे मोठा प्रश्नचिन्ह आता दोन्ही बाजूने उपस्थित होतोय। इकडे विरोधक असतील तर इकडे सत्ताधारी असतील। आपण बघू शकतो प्रवीण दरेकर आहेत जे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत, ते सुद्धा आता इकडे शिंदे गटाच्या आमदारांसोबत आलेले आहेत। आपण बघू शकतो सत्ताधारी आमदार जे आहेत ते आता आक्रमक होताना दिसत आहेत, त्यासोबतच काही वेळातच विरोधक आमदार असतील ते पण आक्रमक होताना दिसत आहेत। तुमच्याकडे येईल, पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या खासदार अमोल कोल्हे बोलतात, आपण थेट ऐकूया। तमाम तरुणाईला ही विनंती आहे, औरंग्याविषयी कुणालाही ममत्व असण्याचं काही कारण नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या एका विधानाशी मी सहमत आहे की क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमा मंडन हे होऊ दिलं जाणार नाही की होऊ देऊ नये, या विधानाशी मी अगदी सहमत आहे। परंतु ही औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचं प्रतीक आहे की जेव्हा 27 वर्ष 1681 मध्ये औरंग्या दख्खनवर चालून आला आणि त्यानंतर 27 वर्ष छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी साहेब, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, 18 पगड जातीचे मावळे लढले, गवताला भाले फुटले, प्रत्येक झोपडी किल्ला झाला। हा जो महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास आहे की 27 वर्ष टाचा घासून सुद्धा औरंग्याला परत जाता आलं नाही, याची साक्ष आपण सध्या ही दृश्य पाहतोय विधिमंडळ परिसरातली। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आधी महायुतीचे म्हणजे सत्ताधारी सगळे आमदार आंदोलन करत होते, नागपुरातल्या घटनेचा निषेध करत होते। विरोधक तिथे आले आणि त्यांनी सुद्धा पोस्टरबाजी केली, पण त्या पोस्टरवर नितेश राणे यांचा फोटो आहे, त्यांचं एक वेगळं म्हणणं आहे आणि आपल्याच महायुतीतल्या नेत्याचा फोटो या पोस्टरवर आहे असं कळल्यानंतर महायुतीचे सगळे आमदार पुन्हा परत पुढे आले। विरोधकांचं जे आंदोलन सुरू होतं, घोषणाबाजी सुरू होते, त्या पुढे येऊन उभे राहिले आणि पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे। राज्यात झालेली दंगल, त्यामुळे पेटलेला सगळा वादंग
या सगळ्याचे पडसाद आता विधिमंडळात उमटताना आपण पाहतोय, पण इथे सुद्धा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातलं मात्र हे युद्ध किंवा ही चकमक अजूनही थांबत नाहीये. घोषणाबाजी दोन्हीकडून सुरू आहे. माध्यमांशी बोलायचा प्रयत्न सुद्धा या आमदारांचा आपण सध्या पाहतोय, पण गदारोळ मोठा आहे. प्रचंड गोंधळ या ठिकाणी झालेला आपण पाहतोय. आणखी तपशील घेऊयात. प्रतिनिधी श्रेयस आपल्याशी याच परिसरातून जोडले गेलेले आहेत. श्रेयस, नेमकं काय घडतंय? महायुतीचे आमदार आहेत ते सुद्धा घोषणा देत आहेत, विरोधक सुद्धा सामील झालेत ते सुद्धा वेगळ्या घोषणा देत आहेत. काय नेमकं सध्या या परिसरात घडतंय? हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही. अरे ज्या माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराजांना यांनी छळ करून मारलं, अशा हरामी लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही. अरे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं. हे जे आंदोलन आहे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं. यांना माहित आहे मुसलमानाचं मतदान जर पाहिजे असेल तर औरंगजेब यांचा बाप आहे, बाप. शांतताप्रिय महाराष्ट्र हवा आहे. गेल्या तरीही खूप मोठ्या प्रमाणात आता आंदोलन दोन्ही बाजूने होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि ते चित्र अपने माँ बाप को खत्म करने वाला, बेटे को खत्म करने वाला औरंगजेब बादशाह की कब्र का समर्थन करने वाली जो भी पार्टियां महाराष्ट्र के हम उनका धिक्कार कर रहे हैं और वो कब्र हटानी चाहिए, इसलिए हम मांग कर रहे हैं. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत. कोणत्या कायद्यात आहे की सत्ताधारकांनी आंदोलन करू नये? असा कोणत्या कायद्यामध्ये आहे? सगळी एखादी गोष्ट होत नसेल तर सत्ताधारी पण रस्त्यावर येतील. आणि खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर ही कबर कशासाठी हा प्रश्नचिन्ह आता ह्या लोकांनी उपस्थित केलं आहे. निश्चित एकंदरीत संपूर्ण राज्यभरात या सगळ्या गोष्टीचे पडसाद उमटत आहेत. नागपुरात मोठा हिंसाचार झालेला आहे, मोठं नुकसान झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज विधानभवनामध्ये अर्थात सभागृहाच्या कामकाजादरम्यान चर्चा होणं, त्याबाबत ठोस पाऊल उचललं जाणं, सरकारची भूमिका स्पष्ट होणं फार आवश्यक आहे. सध्या विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं आपण बघतोय. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच हा सगळा गोंधळ झालेला आपण बघितला. आंदोलन हे पायऱ्यांवर सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर सगळेच एकत्रित आलेले आपण पाहू शकतो. कशा प्रकारे हे सगळे जे आहेत ते एकत्रित पायऱ्यांवर आले आणि आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं पाहिलं. कबर नको औरंगजेबाची, आपल्या भूमीवरती अत्याचार विसरणार नाही, त्याने केले छाव्यावरती, असे पोस्टर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सगळे आंदोलन करतात. आपल्याबरोबर आमदार अमोल आपल्याबरोबर खताळ साहेब, एकीकडे सत्ताधारी आंदोलन करताय, दुसरीकडे तुम्ही आंदोलन करताय. जी वक्तव्य झाली औरंगजेबाच्या कबरीवरून हे राजकारण पेटलं, काय नेमकी भूमिका? नाही, या महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये ज्या पद्धतीने औरंगजेबाने आपल्या पूर्वजांना छळलंय, त्याच्या थग्याचा जो विषय आला तो राहिलाच नाही पाहिजे या मताचे आम्ही आहे. कारण त्यांनी आपल्या जुन्या काळातल्या मंदिरांवर हमला केला, त्यामुळे औरंगजेबाचं नाव सुद्धा भारतामध्ये राहणार नाही, हिंदुस्थानमध्ये राहणार नाही, यासाठी आम्ही विरोध करतो. सगळ्यात नागपूरमध्ये हिंसाचाराची मोठी घटना घडलेली पाहायला मिळाली. कुठेतरी वाटतं सरकारमधलेच आमदार असतील, मंत्री असतील किंवा इतरही सगळ्यांनी या सगळ्या संदर्भात तालतम्य बाळगलं पाहिजे. नाही, याच्यामध्ये ज्याच्या त्याच्या लोकशाही मार्गाने ज्यांनी आंदोलन करून भावना प्रकट केल्या होत्या, परंतु त्यामध्ये काही
समोरच्या बाजूने विनाकारण वादविवाद पसरवण्याचा प्रयत्न झाला असा तिथला काही स्थानिकांचा आम्ही जी चर्चा केली त्यामधून आम्हाला कळालं विनाकारण वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आला, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न आला. त्यामुळे निश्चितच सीएम साहेब, मुख्यमंत्री साहेब ज्यांनी जे दंगेखोर आहेत जे औरंगाचं उद्धतीकरण करताय त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. कालच्या या संपूर्ण घटनेला कोण दोषी आहे किंवा कोण जबाबदार आहे असं वाटतं? नाही, आता याच्यामध्ये तपासात येईलच, परंतु जे काही इनपुट्स मिळाले त्यानुसार तर दोष हा अजूनही आपण पायऱ्यांवर बघतो तर पायऱ्यांवर अजूनही विरोधक मागे उभे आहेत. मात्र सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी आपलं आंदोलन जे आहे ते तीव्र करून त्यांच्या समोर येऊन, त्यांच्या बॅनरच्या समोर येऊन आपले बॅनर्स उभारले आणि त्याच्या कुठे ना कुठे दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकांचा जो मोठा आंदोलनाचा पवित्रा होता तो दोन्ही पवित्रा एकमेकांवर खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. एकंदर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात याचमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विधानभवनात पोहोचलेत. त्यामुळे आज विधानभवनात नागपूरमध्ये घडलेल्या घटनेवर देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागतं.